राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे नाव ऐकलं की अनेकांना शाळेतला तो नागरिकशास्त्राचा तास आठवतो. काही कलम, काही थोडेसे किचकट शब्द. हो. पण आज आपण याच्या जरा मुळाशी जाणार आहोत, कारण ही केवळ कलम नाहीत, तर स्वतंत्र भारतासाठी संविधानकर्त्यांनी पाहिलेल्या एका मोठ्या स्वप्नाचा हा आराखडा आहे. बरोबर. एक असा नकाशा जो सांगतो की भारताला एक देश म्हणून नक्की कोणत्या दिशेने जायचं आहे. तुम्ही नकाशा हा शब्द वापरलात ना, तो खूप महत्वाचा आहे. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मधल्या कलम 36 ते 51 मध्ये खोलवर जाणार आहोत. पण हा प्रवास फक्त कलम वाचण्यापुरता नाही. आपण हे समजून घेणार आहोत की हा नकाशा तयार कसा झाला. याची मूळ संकल्पना म्हणजे प्रेरणा आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतली आणि गंमत म्हणजे त्यांनी ती स्पेनकडून घेतली होती. अच्छा. पण आपल्या संविधानकर्त्यांनी ती जशीच्या तशी उचलली नाही, त्यांनी ती भारताच्या मातीला साजेशी बनवली. पण इथेच एक मोठा विरोधाभास आहे, नाही का? म्हणजे या नकाशात दिशा तर दाखवली आहे, पण त्या दिशेने चालण्याची सक्ती नाहीये. अगदी. म्हणजेच ही तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. सरकारने ती पाळली नाहीत तर आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. मग या दात नसलेल्या वाघाचं महत्त्व तरी काय? हाच कळीचा मुद्दा आहे. सुरुवातीला तर यावर बरीच टीका झाली होती. कोणीतरी याला नवीन वर्षाच्या संकल्पांची उपमा दिली होती, जे 2 जानेवारीलाच मोडले जातात. हो, नसरुद्दीन यांनी तसं म्हटलं होतं. आणि ही टीका म्हणजे वरवर पाहता खरीही वाटते, पण याच्या आत लोकशाहीचा एक खूप मोठा विचार दडला आहे. तो कोणता? डॉक्टर आंबेडकरांनी याला राज्यघटनेचं अभूतपूर्व वैशिष्ट्य म्हणजे नॉव्हल फीचर म्हटलं होतं, तर ग्रॅनविले ऑस्टिन यांनी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांना मिळून संविधानाचा विवेक असं संबोधलं. कॉन्शियन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अगदी. त्यांचा उद्देश केवळ पोलीस राज्य बनवणं नव्हता, जिथे फक्त कायदा आणि सुव्यवस्था असेल, तर एका कल्याणकारी राज्याची, वेलफेअर स्टेटची स्थापना करणं होतं. म्हणजे एक असं राज्य जे आपल्या नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाची जबाबदारी घेईल. बरोबर. चला तर मग या कल्याणकारी राज्याच्या नकाशाचे एक एक पदर उलगडून पाहूया. सुरुवातीला पाया कसा रचलाय ते बघू. कलम 36 मध्ये राज्य या शब्दाची व्याख्या आहे. पण हीच व्याख्या तर मूलभूत हक्कांसाठी कलम 12 मध्ये पण आहे. मग इथे परत का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण तो जबाबदारी निश्चित करतो. याचं उत्तर सोपं आणि तितकंच प्रभावी आहे. ज्या राज्यावर मूलभूत हक्कांचं उल्लंघन न करण्याची कायदेशीर जबाबदारी आहे, त्याच राज्यावर ही कल्याणकारी ध्येय पूर्ण करण्याची नैतिक आणि राजकीय जबाबदारी आहे. यात केंद्र सरकार, संसद, राज्य सरकार, विधानमंडळ आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते LIC, ONGC सारख्या सार्वजनिक संस्थांपर्यंत सगळ्यांचा समावेश होतो. अच्छा, म्हणजे स्वप्नपूर्तीची जबाबदारी सगळ्यांची आहे. अगदी. म्हणजे जबाबदारी कोणाची आहे हे स्पष्ट झालं. पण कलम 370 पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतं की ही तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत, पण देशाच्या प्रशासनासाठी मूलभूत आहेत. हे थोडं विरोधाभासी नाही वाटत का? मूलभूत पण बंधनकारक नाही. इथेच कायदेशीर बंधन आणि राजकीय बंधन यातला फरक समजून घ्यावा लागतो. समजा या तत्वांना कायदेशीर बंधन असतं तर प्रत्येक धोरणावरून न्यायालयात खटले चालले असते आणि कदाचित देशाचा कारभारच थांबला असता. हो, हेही खरंय. संविधानकर्त्यांना हे टाळायचं होतं. पण राजकीय बंधन म्हणजे जनतेची ताकद. सरकारला दर 5 वर्षांनी निवडणुकीला सामोरं जावं लागतं की नाही? हो. जर त्यांनी या कल्याणकारी तत्वांकडे, उदाहरणार्थ बेरोजगारी कमी करणे, विषमता दूर करणे, याकडे दुर्लक्ष केलं तर जनता त्यांना मतपेटीतून उत्तर देऊ शकते. म्हणून ही तत्वे म्हणजे शासनाच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्याचा एक मापदंड आणि एक नैतिक संहिता आहे. समजलं. म्हणजे ही एक नैतिक दिशा आहे. आणि ही दिशा नेमकी कोणती हे कलम 38 मध्ये स्पष्ट होतं. ते राज्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय स्थापित करायला सांगतं. पण यात 1978 मध्ये 44व्या घटनादुरुस्तीने एक महत्वाची भर घातली गेली, नाही का? हो, आणि ती भर खूपच महत्वाची होती. त्यात म्हटलं गेलं की राज्याने केवळ न्याय स्थापित करू नये, तर उत्पन्न, दर्जा, सुविधा आणि संधी यांमधली विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. हाच कल्याणकारी राज्याचा गाभा आहे. आणि याच पायावर वेगवेगळ्या विचारप्रवाहांची इमारत उभी राहिलेली दिसते. बरोबर. आता इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. या तत्वांमध्ये आपल्याला समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी अशा 3 वेगवेगळ्या विचारांचे रंग एकत्र मिसळलेले दिसतात. जणू काही भारताच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या विचारवंतांनी एक चित्र काढलंय. समाजवादी रंगांपासून सुरुवात करूया का?
बत्तीस कलम 39 हे तर कल्याणकारी राज्याच्या आर्थिक धोरणांचा जाहीरनामाच आहे. हे कलम किती क्रांतिकारी होतं याची कल्पना करा. ते म्हणतं स्त्री पुरुषांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क असेल. आणि याच समाजवादी विचारांचा धागा कलम 41, 42 आणि 43 मध्येही दिसतो. ही तिन्ही कलमं नागरिकांच्या कामाच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या जीवनमानाबद्दल बोलतात. बरोबर. कलम 41 बेरोजगारी, आजारपण, म्हातारपण अशा परिस्थितीत नागरिकांना कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा हक्क देण्याबद्दल सांगतं. अर्थात राज्याच्या आर्थिक क्षमतेनुसार. हे शब्द महत्वाचे आहेत. पण आजची मनरेगासारखी योजना याच कलमातून प्रेरणा घेते. कलम 42 कामाची जागा न्याय्य आणि मानवी असावी यावर भर देतं. आणि त्यात महिलांसाठी प्रसूती सहाय्य म्हणजे मटर्निटी रिलीफ ही अत्यंत महत्वाची तरतूद आहे. आणि कलम 43? तर कलम 43 कामगारांना केवळ किमान वेतन म्हणजे मिनिमम वेज नाही, तर निर्वाह वेतन म्हणजे लिव्हिंग वेज मिळावं असं सांगतं. एक मिनिट, किमान वेतन आणि निर्वाह वेतन यात फरक काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. किमान वेतन म्हणजे जगण्यासाठी आवश्यक किमान गरजा भागवणारी रक्कम. पण निर्वाह वेतन म्हणजे अशी रक्कम ज्यात केवळ अन्न, वस्त्र, निवारा नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि थोडी बचत करून सन्मानजनक जीवन जगता येईल. हे ध्येय खूप मोठं आहे. हे आश्चर्यकारक आहे की एकाच कलमात म्हणजे कलम 43 मध्येच कामगारांसाठी निर्वाह वेतनासारखा समाजवादी विचार आणि त्याचवेळी ग्रामीण भागात कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासारखा गांधीवादी विचार एकत्र कसा आला? हेच आपल्या संविधानाचं सौंदर्य आहे. जिथे समाजवादी विचार मोठ्या उद्योगांमधल्या कामगारांचा विचार करतो, तिथेच गांधीवादी धागा भारताच्या खेड्यांकडे वळतो. अच्छा. गांधीजींचा विश्वास होता की खरं स्वराज्य तेव्हाच येईल जेव्हा प्रत्येक गाव स्वतःच्या पायावर उभं राहील. आणि त्यासाठी कुटीर उद्योग महत्वाचे आहेत. आणि याच गांधीवादी विचारांचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे कलम 40, ग्रामपंचायतींचं संघटन. हा तर गांधीजींच्या ग्रामस्वराज्य या स्वप्नाचा थेट आविष्कार आहे ना? निश्चितच. विचार करा, जिथे सगळी शक्ती दिल्लीत एकवटलेली होती, तिथे हे कलम म्हणत होतं की खरी सत्ता खेड्यांपर्यंत पोचली पाहिजे. हा केवळ एक प्रशासकीय बदल नव्हता, तर सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा एक क्रांतिकारी विचार होता. अनेक वर्ष या कलमाकडे दुर्लक्ष झालं. पण अखेरीस याच कलमाने 73व्या घटनादुरुस्तीला आधार दिला आणि पंचायती राजव्यवस्था खऱ्या अर्थाने भारतात रुजली. याच गांधीवादी विचारांमध्ये आपल्याला कलम 46, 47 आणि 48चे काही भाग दिसतात. हो. कलम 46 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बळ घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांचं रक्षण करण्यावर भर देतं. आरक्षणाच्या धोरणाचं मूळ आपल्याला इथे सापडतं. बरोबर. कलम 47चा दुसरा भाग मादक पेये आणि आरोग्यास हानिकारक अंमली पदार्थांवर बंदी घालण्याचा प्रयत्न करण्याबद्दल सांगतो, जो अनेक राज्यांमध्ये दारूबंदीच्या कायद्यांचा आधार आहे. तर कलम 48 मध्ये गायी, वासरे आणि इतर दुभत्या जनावरांची कत्तल रोखण्याबद्दल म्हटलं आहे. आता आपण तिसऱ्या रंगाकडे वळूया, उदारमतवादी बौद्धिक विचार. आणि यातलं पहिलंच कलम 44. हे सध्या देशात सर्वाधिक चर्चेत असलेलं कलम आहे, समान नागरी कायदा. हो, युनिफॉर्म सिव्हिल कोड. हे कलम सांगतं की राज्याने भारताच्या संपूर्ण प्रदेशात नागरिकांसाठी एकसमान नागरी संहिता लागू करण्याचा प्रयत्न करावा. याचा उद्देश असा आहे की विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक विधान यांसारख्या वैयक्तिक बाबींसाठी जे सध्या वेगवेगळ्या धर्मांच्या वैयक्तिक कायद्यानुसार चालतात, त्याऐवजी सर्वांसाठी एकच कायदा असावा. आणि सध्या गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे हा लागू आहे. हो, पोर्तुगीज काळापासून. आणि आता उत्तराखंडने विधेयक मंजूर करून या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं आहे. पण या कलमामागचा खरा संघर्ष हा समानता विरुद्ध स्वातंत्र्य असा आहे का? म्हणजे सर्वांसाठी एक कायदा आणून समानता साधायची, की कलम 25 नुसार प्रत्येक धर्माला आपापल्या परंपरा जपण्याचं स्वातंत्र्य द्यायचं? हाच या वादाचा गाभा आहे का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. समर्थकांचं म्हणणं आहे की यामुळे लैंगिक समानता येईल आणि कायदेशीर प्रक्रियेत सुसूत्रता येईल.
तर टीकाकारांना भीती वाटते की समान कायदा म्हणजे बहुसंख्याकांचा कायदा इतरांवर लादणं ठरू शकतं आणि यामुळे भारताच्या विविधतेवर आघात होऊ शकतो. अच्छा. संविधान सभेतही यावर प्रचंड वादळी चर्चा झाली होती. त्यामुळे हे कलम लागू करणं हे एक अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचं काम आहे. असाच एक मोठा बदल कलम 45 मध्ये पण झाला. शिक्षणाचा हक्क, जो आधी इथे एक मार्गदर्शक तत्व होता, तो आता मूलभूत हक्क बनला आहे. हो, ही या तत्वांची एक मोठी उपलब्धी म्हणता येईल. नक्कीच. ही DPSPची ताकद दाखवते. मूळ संविधानात कलम 45 मध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद होती. अनेक दशक सरकारांनी या दिशेने प्रयत्न केले आणि अखेरीस 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क बनवला. आणि तो कलम 21A मध्ये टाकला. अगदी. त्यामुळे आता कलम 45चा विषय बदललाय. आता यात 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांचं संगोपन आणि त्यांच्या शिक्षणाची म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअरची तरतूद आहे. या उदारमतवादी तत्वांमध्ये काही गोष्टी आधुनिक राष्ट्रासाठी खूप पायाभूत वाटतात. जसं की कलम 48, शेती आणि पशुसंवर्धनाचं संघटन आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने करणे, किंवा कलम 50, न्यायपालिकेचं कार्यपालिकेपासून विभाजन. हो, कलम 50 हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. न्यायपालिका स्वतंत्र आणि निष्पक्ष असणं हे कोणत्याही सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक आहे आणि हे कलम तीच सुनिश्चितता देतं. याच विचाराला पुढे नेत कलम 51 भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया रचतं. ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवणे, राष्ट्रांमध्ये न्यायपूर्ण संबंध राखणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करण्याबद्दल सांगतं. हा भारताचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आपल्या स्रोतांमधली एक गोष्ट मला खूपच रंजक वाटली, ती म्हणजे काही मार्गदर्शक तत्व ही भाग 4च्या बाहेर सुद्धा आहेत. हे असं आहे जसं एखाद्या अल्बममध्ये काही हिडन ट्रॅक्स असावेत. हा खूप छान दृष्टिकोन आहे. जे यादीत नसतात पण तितकेच महत्वाचे असतात. अगदी. बहुतेक लोकांना वाटतं की सगळी तत्वे कलम 51 मध्ये संपतात. पण ही अप्रत्यक्ष मार्गदर्शक तत्वे आहेत. उदाहरणार्थ कलम 335 जे सांगतं की सरकारी नोकऱ्यांमध्ये SC/STचे हक्क विचारात घेताना प्रशासकीय कार्यक्षमताही जपली पाहिजे. अच्छा. किंवा कलम 350A जे भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्याबद्दल सांगतं आणि कलम 351 जे हिंदी भाषेचा प्रसार आणि विकास करण्याचं कर्तव्य केंद्रावर टाकतं. ही तत्वे सुद्धा राज्याला मार्गदर्शनच करतात. हे सगळं ऐकून एक खूप आदर्शवादी चित्र उभं राहतं. पण आपण टीकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. TT कृष्णमाचारी यांनी याला भावनांची केराची टोपली असं का म्हटलं असेल? या टीकेमागचा भाव समजून घेतला पाहिजे. संविधान सभेतील अनेक सदस्यांना भीती होती की कायदेशीर पाठबळाशिवाय ही केवळ पवित्र इच्छा राहतील. कृष्णमाचारी यांना वाटत होतं ती यात सुसंगतता नाही. समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी असे वेगवेगळे विचार एकत्र टाकले आहेत, पण त्यांना एकत्र बांधणारी कोणती स्पष्ट विचारसरणी नाही. अच्छा. त्यामुळे ही एक भावनांची केराची टोपली आहे, ज्यात सगळ्या प्रकारच्या चांगल्या वाईट भावना एकत्र टाकल्या आहेत, पण त्याला काही शिस्त नाही. म्हणजे त्यांच्या मते ही केवळ उद्दिष्टांचा जाहीरनामा किंवा नैतिक उपदेश होता. पण इतक्या वर्षानंतर मागे वळून पाहताना ही टीका योग्य वाटते का, की या तत्वांनी खरंच काही बदल घडवला आहे? दोन्ही बाजूनी तथ्य आहे. हे खरं आहे की अनेक तत्वे जसे की समान नागरी कायदा किंवा संपत्तीचं समान वाटप अजूनही पूर्णपणे लागू झालेली नाहीत. पण दुसऱ्या बाजूला अनेक मोठ्या सामाजिक आणि आर्थिक कायद्यांचं मूळ या तत्वांमध्ये आहे. उदाहरणार्थ जमीन सुधारणा कायदे, किमान वेतन कायदा, बँकांचे राष्ट्रीयकरण, पंचायती राजव्यवस्था, शिक्षणाचा हक्क, पर्यावरण संरक्षण कायदे. ही यादी खूप मोठी आहे. म्हणजे ही तत्वे शासनावर एक प्रकारचा सकारात्मक दबाव निर्माण करतात. ती शासनाला निष्क्रिय राहू देत नाहीत. अगदी बरोबर. टीकाकारांनी त्यांच्या कायदेशीर शक्तीच्या अभावावर बोट ठेवलं, पण त्यांच्या मार्गदर्शक भूमिकेकडे आणि शासनाला दिशा देण्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केलं. ग्रॅनविले ऑस्टिन म्हणतात त्याप्रमाणे ही सामाजिक क्रांती घडवणारी तत्वे आहेत. ती संविधानाचा सामाजिक विवेक जागृत ठेवतात आणि देश कोणत्या दिशेने गेला पाहिजे यावर एकमत घडवतात. तर आज आपण राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या गहिराईत जाऊन त्यांचा उगम, त्यांचं न्यायप्रविष्ट नसलेलं पण तरीही महत्त्वाचं स्वरूप आणि त्यातील समाजवादी, गांधीवादी व उदारमतवादी विचारांचा संगम पाहिला. आपण पाहिलं की जरी या तत्वांना दात नसले तरी त्यांचा दरारा नक्कीच आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे,
ही तत्त्वे कायद्याच्या पुस्तकातील केवळ कलमं नाहीत, तर ती भारताच्या भविष्यासाठीचा एक नैतिक आणि राजकीय जाहीरनामा आहेत. ती आपल्याला सतत आठवण करून देतात की स्वातंत्र्य मिळवणं हे एक ध्येय होतं, पण एक कल्याणकारी राज्य घडवणं हा एक अखंड प्रवास आहे. आणि या प्रवासात अनेकदा अंतर्विरोधही समोर येतात. मला एक विचार येतोय, ही तत्वे जरी आदर्शवादी असली आणि शासनाला दिशा देत असली, तरी काही वेळा दोन तत्वांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो का? येस. उदाहरणार्थ, मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन आर्थिक विकास साधणे, जे एक समाजवादी ध्येय आहे, आणि त्याचवेळी पर्यावरणाचे रक्षण करणे, जे कलम 48A सांगतं, एका कल्याणकारी राज्याने आपल्याच आराखड्यातील अशा संघर्षांना कसं सामोरं जावं?